मुंबईत चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळ भर रस्त्यात गोळीबार करण्यात आलाय। नवी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकावर, त्याचं नाव सदरुद्दीन खान, यांच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला। चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायमंड गार्डन सिग्नल जवळ साधारण 9:50 ही घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अंधाधुंद गोळ्या चालवल्या आणि या घटनेत बांधकाम व्यावसायिकाच्या गालाला चाटून एक गोळी गेली, तर दुसरी गोळी ही गाडीला लागली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय। आणि एबीपी माझाचा प्रतिनिधी अजय माने, माझा सहकारी अजय माने आता घटनास्थळी, चेंबूरच्या घटनास्थळी जिथं गोळीबार झाला रात्री 9:50 नवी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला। त्याच्या गाडीला गोळी लागली, त्याच्या गालाला एक चाटून गोळी गेली आणि ही घटना घडली चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळ भर रस्त्यात। अजय, काय माहिती आहे सविस्तर या सगळ्या घटनेबद्दल? आपण जर पाहिलं तर सदरुद्दीन खान या इसमावर गोळीबार जो आहे तो 9:50 झालेला आहे। खरं तर मी आज घटनास्थळावरून आढावा घेतोय। फॉरेन्सिकची टीम, पोलीस पथक, सगळीच जी यंत्रणा जी आहे या ठिकाणी कामाला लागलेले, संपूर्ण एरिया जो आहे तो सील केलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक एक्सपर्ट सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो गोळ्या जसं झाडल्या गेल्या त्याच्यानंतरची कारतूस, म्हणजे आपण जे गोळींची पुंगळी बोलतो, ती सुद्धा आता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 50 वर्षीय इसम आहे नवी मुंबईचा सदरुद्दीन खान, त्याच्यावर हा थेट जो आहे तो गोळीबार या सिग्नलला झालेला। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विजय सर की हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर गजबजलेला परिसर आहे। त्यामुळे मुंबईच्या भर रस्त्यावर असा गोळीबार, त्यामुळे अत्यंत भीतीदायक वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असलेल्या या भागात सिग्नलवर हा गोळीबार झालेला आहे। डिफेंडर अशी गाडी होती आणि या डिफेंडर गाडीवर थेट गोळीबार झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे। गालाला जो आहे तो गोळी लागलेली आहे, एक गोळी गालाला लागलेली आहे।